नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025 चं आजची डेट जी आहे ती लास्ट डेट आहे ॲडमिशन प्रोसेसची. कॅप राउंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले होते, ते विद्यार्थ्यांचं आजची डेट लास्ट आहे ॲडमिशन प्रोसेससाठी. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॅप राउंड 2 मध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं आहे, याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर कॅप राउंड 1 चे ॲडमिशन प्रोसेस क्लोज झालेली आहे आजपासून. तर मग पुढची प्रोसेस काय असेल याबाबतच आजची व्हिडिओ आपण करत आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मी. कॅप राउंड 2 ची जे काही डिटेल्समध्ये डेट्स वगैरे आहेत, त्या तुम्हाला देणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना परत बेटरमेंटचं ऑप्शन भेटणार आहे का? का फ्रीजच करावं लागणार आहे? त्यावरती पण थोडंसं तुम्हाला त्यामध्ये बोलणार आहे मी किंवा त्याबाबतीत इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधूनच क्लिअर होतील. ओके. जसं की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर नॉर्मली जे आपलं कॅब ब्राउचर आहे ते ओपन करतो आणि त्यानुसार तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतो. प्रॉपरली जे काही कॅब ब्राउचर आहे ते ओपन केलेलं आहे मी. जर आपण बघितलं कॅप राउंड 1चं लास्ट डेट आहे 13th ऑगस्ट 2025 म्हणजे आजची ही डेट लास्ट आहे. 4:00 पर्यंत जर 4:00 च्या अगोदर जर तुम्ही कॉलेजमध्ये गेले ॲडमिशनसाठी, तर नक्की तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. समजा तुम्ही नाही गेले, तर तिकडे ॲडमिशन तुमचं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांचं काँग्रॅच्युलेशन. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट केलं असेल आणि काय करायचं आहे पुढे ते तुम्हाला सांगतच आहे आता मी. आणि ज्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉटमेंट झालं नव्हतं, त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होईल त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन यामध्ये मी सांगतच आहे. बट आजच्या डेट ही लास्ट आहे ॲडमिशन प्रोसेससाठी ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं आहे. समजा तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये जायचं नसेल, तर बेटरमेंटचं ऑप्शन असेल, त्याला क्लिक करा आणि बेटरमेंट तरी करून घ्या. जर फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालं नसेल तर. फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालं असेल, तर तुम्हाला ॲडमिशनसाठी जाणं कंपल्सरी आहे. आणि समजा तुमचं डॉक्युमेंटेशनसाठी जर रिजेक्शन झालं असेल, तर मग तुम्ही कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटसाठी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटेशनसाठी रिजेक्ट झाला असेल डॉक्युमेंट, तर ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालेला आहे, ते विद्यार्थी समजा कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी नाही गेले, तर ते जे विद्यार्थी असतील, ते डायरेक्टली कॅप राउंड 4 मध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी. ओके. सो हे झालं कॅप राउंड 1 ची डिटेल. त्यामध्ये मी सांगत आहे, की कॅप राउंड 2 साठी कोणती प्रोसेस असणार आहे. पहिली गोष्ट कॅप राउंड 2 चे पहिले व्हॅकंट सीट हे पब्लिश होईल, जे की 14 ऑगस्ट 2025 रोजी रिलीज होणार आहे. म्हणजे काय, की 300 सीट्स फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये आहेत. ओके. कॅप राउंड 1 मध्ये समजा 100 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये ॲडमिशन घेतलं त्या कॉलेजेसमध्ये. रिमेनिंग 200 सीट्स असतील पेंडिंग. त्या 200 सीट्ससाठी कॅप राउंड 2 हे चालणार आहे. ओके. सो कॅप राउंड 2 मध्ये जे काही व्हॅकंट सीट कोणत्या कॅटेगरीला किती आहेत त्यावरती व्हिडिओ बनवेन मी ज्यावेळी पब्लिश होईल तेव्हा व्हॅकंट सीट. तर त्याचं मी बनवेन तुम्हाला की कोणत्या कॅटेगरीला किती व्हॅकंट सीट्स आहेत. ते कधी होणार आहे 14 ऑगस्ट 25 ला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झाले नाहीयेत, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना कॉलेज कधी अलॉटमेंट होणार आहे? कॉलेज अलोकेशन राउंड 2 हे तुम्हाला 19 ऑगस्ट 2025 रोजी आफ्टर 5 पी-एम नंतर तुम्हाला हे समजणार आहे, की कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडला कॉलेज अलॉटमेंट नाही झालं, काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे. असे विद्यार्थी कॅप राउंड 2 मध्ये डायरेक्टली त्यांना कॉलेज अलॉटमेंट होऊन जातील. ते 19 ऑगस्टला तुम्हाला समजणार आहे, की कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, ते विद्यार्थी ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जातील. ही जी डेट आहे 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट ही 2 डेट तुम्हाला दिलेले आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी. सो 20 ते 22 ऑगस्ट या 3 डेटच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे.
यामध्ये समजा काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि समजा सेम कॉलेज जर अलॉटमेंट झालं असेल त्या विद्यार्थ्यांना, तर ते विद्यार्थी काय करतील, की समजा त्यांना ॲप्लाय करायचं आहे नेक्स्ट राउंडसाठी, तर तिकडे फ्रीज वगैरे काही करू नका. तशीच सीट ठेवा, ती ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि मग तुम्ही कॅप राउंड 3 साठी पार्टिसिपेट करू शकता. कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. ज्या विद्यार्थ्याने बेटरमेंट केलेलं आहे आणि त्याला असं वाटतंय, की सर आता जो कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्हाला फ्रीज करायचं आहे, सीट एक्सेप्टन्स करायचं आहे. अलॉटमेंट लेटर काढून कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. तिथेच तुमची प्रोसेस कॅप राउंडची एंड होणार आहे. मग कॉलेज कधी चालू होईल ते तुम्हाला नॉर्मली कॉलेजेसमध्ये इन्क्वायरी करून तुम्हाला इन्फॉर्मेशन ती भेटून जाईल. बट कॅप राउंड 2 कधी चालू होणार आहे ते तुम्हाला सांगितलं. अलॉटमेंट कधी होणार आहे ते तुम्हाला सांगितलं. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता कॅप राउंड 2 साठी परत एकदा कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत का? नाही. ओके. कारण ऑलरेडी तुम्ही कॅप राउंड 1 मध्येच कॅप राउंड 2 चं सुद्धा कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहेत. म्हणजे कॅप राउंड 1 ला जे प्रेफरन्स दिलेले आहेत, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. ओके. सो परत कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची गरज नाही आणि खूप विद्यार्थ्यांचा हा डाउट होता, की बेटरमेंट जो राउंड आहे, तो 3rd आणि 4th राउंडला असणार आहे का? तर डेफिनिटली नो. ओके. बेटरमेंट हे फक्त कॅप राउंड 1 साठी होतं. कॅप राउंड 2 जेव्हा तुम्ही एंटर व्हाल, त्यानंतर कोणतंही बेटरमेंट नसेल. एकच ऑप्शन असेल, तुम्हाला फ्रीज करायचं असेल, तर फ्रीज करा. नसेल फ्रीज करायचं असेल, तर त्याला काहीही करू नका. ती सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही एंटर करू शकाल. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे 19 ऑगस्ट, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तेही तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. बेटरमेंट कधीपर्यंत असतो तेही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आफ्टर बेटरमेंट फक्त फ्रीजचा ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतो. बाकी कोणताही ऑप्शन नसतो. ओके. सो ही प्रोसेस आहे कॅप राउंड 2 ची कधी चालू होणार आहे, त्याचे डेट्स वगैरे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही तुमचे जर डाउट असतील तर कमेंट सेक्शनला विचारू शकता. आणि हा जो आपला चॅनल आहे डेफिनेटली तुमच्या फ्रेंड्सना पुढे शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल आणि ते सुद्धा आपल्या चॅनलला कनेक्ट होतील. ओके. थँक यू सो मच.